तर चला सुरू करू आपल्या कामाचा विषय. होमगार्ड बाबतीत सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके. या स्लाईडच्या माध्यमातून आपल्याला आज सर्व होमगार्डच्या जे डिटेल आहेत ते डिटेल आपण यामध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीला काय आहे की याची नियुक्ती जी झालेली आहे, होमगार्डची जी सुरुवात झालेली आहे ही कशी झालेली आहे, तर यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की मुंबई शहरातील व्यापार व्यवहारच नव्हे तर सर्वसामान्यांचे जीवनही धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेबरोबर शांततेची मोठी समस्या निर्माण झाली होती. अशा आणीबाणीच्या वेळी तसेच प्रशासकीयदृष्ट्या आव्हानात्मक प्रसंगी पोलीस दलावर वारंवार जबरदस्त ताण पडत असे. आता कसं आहे की ही जी होमगार्डची जी पोस्ट आहे ही पोलिसांना मदत करण्यासाठी यांनी तयार केलेली पोस्ट आहे. तर जे कामं पोलिसांचे आहेत, ज्या ठिकाणी पोलिसांची कमतरता भासते त्या ठिकाणी ते होमगार्डला उपलब्ध करतात. होमगार्डसाठी जे काही नियुक्ती झालेल्या आहेत त्या लोकांना पोलिसांची मदत करण्यासाठी ते बोलवतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर प्रशासकीय साऱ्या परिस्थितीचा विचार करून परिणामी प्रशासनाला निमलष्करी दलांना स्थानिक पोलिसांना दिमतीला तैनात करावे लागत असे. निमलष्करी दल म्हणजे जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत त्यांना बोलवावं लागत असे असं त्यांचं म्हणणं आहे. तर साऱ्या परिस्थितीचा विचार करून अशांत व अस्थिर परिस्थितीत प्रशासकीय व पोलिसी प्रयत्नांना जनतेचा सहभाग व प्रयत्नांची पण स्वयंसेवी ठीक आहे यासाठी यांनी कधी मोरारजीभाई देसाई यांनी 6 डिसेंबर 1946 रोजी प्रथम नगरसेना आणि नगरसेना म्हणजे होमगार्ड या नावाने एका नव्या शिस्तप्रिय स्वयंसेवकाच्या संघटनेची स्थापना केली. ती प्रारंभी मुंबई व त्यानंतर अहमदाबाद या शहरात स्थापन झाली. ठीक आहे. कधी सुरू झालं होमगार्ड? 6 डिसेंबर 1946 रोजी. प्रथम नगरसेना, यांना काय म्हणत होते आधी? नगरसेना म्हणत होते, आता त्याला होमगार्ड म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर गृहरक्षक दलाच्या पुरुष स्वयंसेवक. ठीक आहे, या आपल्या काही कामाचा विषय नाही आहे. जो आपल्या कामाचा विषय आहे तोच आपण बघणार आहोत यामध्ये. त्यानंतर संघटनेच्या स्थापनेनंतर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी मुंबईच्या भेटीत गृहरक्षक दलाच्या कवायतीचे निरीक्षण केले व त्यांना गृहरक्षक दलाचे स्वरूप आणि कार्य दोन्ही आवडले. त्यांनी ते सुरू केलेलं आहे. धर्तीवर शिस्तबद्ध अशा गृहरक्षक दलाची स्थापना व अन्य राज्यामध्ये सुद्धा करावी अशी सूचना संबंधित अधिकारी वर्गाला दिली. त्यानुसार त्याची अंमलबजावणी झाली आणि गृहरक्षणाच्या नावाखाली न्यू सिव्हिल डिफेन्स ॲक्ट 1968 नुसार त्याची इतर राज्यातून निर्मिती झाली. ठीक आहे, इथपर्यंत झालं. तत्कालीन महाराष्ट्रातील नगरसेना हिची स्थापना राज्य शासनाने विधिमंडळात 1946 मध्ये संमत केलेल्या अधिनियमाद्वारे करण्यात आली. त्यानंतर राज्यातील नागरिकांना जनतेची सेवा करण्याच्या हे काही कामाचा विषय नाही आपल्या. त्यानंतर कोण कोण करू शकतो याला, की सर्व लोक करू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु ही त्यावेळेसची परिस्थिती आहे, आताची परिस्थिती नाही. रचना काय आहे याची? तर गृहरक्षक दलाच्या कामात सुसूत्रता यावी या उद्देशाने गृहरक्षक दलाची संघटना व रचना निश्चित करण्यात आली असून त्यानुसारच गृहरक्षक दलाचे काम चालते. ठीक आहे, काही हरकत नाही. अधिकार क्षेत्रात महासमादेशकाच्या अधिकार क्षेत्रात येतात जिल्हा स्तरावरील गृहरक्षक, समादेशकही स्वेच्छेने काम करणारे असतात. महाराष्ट्रातील गृहरक्षक दलाला स्वतःची ओळख, वेगळेपण स्थान व्हावे या उद्देशाने राज्याचा गृहरक्षक दलाला ध्वज व ध्वजचिन्ह प्रदान करण्यात आलेले आहे. त्यानुसार हा विषय आहे तो बघा. त्यानंतर तुम्हाला कधी याला वेगळेपण म्हणजे काय म्हटलेलं आहे यांना ध्वजसुद्धा दिलेला आहे. आणि जो ध्वज आहे तो कशाने बनलेला आहे तर त्यानुसार लॉरेल फुलांच्या माळेने वेष्टित असे कबूतर आहे त्यामध्ये. हे महाराष्ट्र राज्यातील गृहरक्षक दलाचे ध्वजचिन्ह असून ते फिकट निळ्या रंगाच्या कापडावर मध्यभागी सोनेरी धाग्याने विणलेले आहे. मला वाटते त्याच्या खाली निष्काम कर्मसेवा असं काहीतरी त्यांनी लिहिलेलं सुद्धा आहे. महाराष्ट्र पोलीसचा जो बॅच असतो तसाच प्रकारचा बॅच आहे, परंतु यामध्ये तिथं स्टार असतो आणि इथं कबूतर दाखवलेलं आहे त्यांनी. कबूतर आणि या लॉरेन्स फुलाच्या माळीमध्ये ते गोल राऊंड असं त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर इथं काय लिहिलेलं आहे खाली? निष्काम कर्मसेवा मला वाटते यात लिहिलेलं आहे. आणि पोलीसमध्ये आपलं सदरक्षण आहे, खरं निग्रह आहे लिहिलेलं आहे. ठीक आहे. अच्छे लोगों की सेवा करो, बुरे लोगों का नाश करो असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यानंतर काय? गृहरक्षक दलातील पद, जबाबदाऱ्या विभागणीच्या दृष्टीने राज्यात गृहरक्षक समादेशक. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला खाली जायचं आहे. महत्त्वाचा मुद्दा आपला कुठला आहे तो आपण बघणार आहोत.
बाकीच्या गोष्टी ठीक आहे, काही हरकत नाही, हे आवश्यक आहे. तुम्हाला स्लोमध्ये घेतो आहे मी, वाचून बघा, वाचून पहा, जे काही महत्त्वाचं असेल ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोच आहे. त्यानंतर तुम्हाला पात्रता काय सांगितलेली आहे यांनी. ओके, शारीरिकदृष्ट्या सक्षम असणारी 18 ते 50 वयोगटातील व शालांत परीक्षा उत्तीर्ण असणारी कुठलीही व्यक्ती गृहरक्षक होऊ शकते. ओके, ठीक आहे. आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. इथं कोणता? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, हे बघा तुम्ही. आता कोण बनू शकतं होमगार्ड? तर 18 ते 50 वयोगटातलं कोणीही बनू शकतं. त्यानंतर त्याला पात्रता काय? तर 10वी पात्रता आहे. ठीक आहे. आता इथं बघा काय की त्यांना 3 ते 5 वर्षापर्यंतच गृहरक्षक दलाचे सदस्य म्हणून काम करता येते. हा इथं महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी. किती? 3 ते 5 वर्ष. ओके, 3 ते 5 वर्ष गृहरक्षक दलाचे सदस्य म्हणून काम करता येते. भरपूर साऱ्या नोटिफिकेशन होत्या की आपल्या कमेंट्स होत्या की नेमका याचा कार्यकाल किती असतो. तर तो कार्यकाल किती आहे याचा, वयाची मर्यादा जरी 50 असली तरी कार्यकाल जो आहे हा 3 ते 5 वर्षाचाच आहे. म्हणजे तुम्ही एकदा होमगार्ड झाले की तुम्हाला 3 ते 5 वर्षापर्यंत ते ठेवतील. त्यानंतर मला वाटते ते कमी करू शकतात. पुन्हा ते अप्लाय जर आपण केलं तर ते पुन्हा घेऊ शकतात. परंतु एका वेळेस 3 ते 5 वर्षापर्यंतच आपल्याला हा कालावधी असणार आहे. हा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे या PDF मधला किंवा या व्हिडिओमधला. कार्यकाल 3 ते 5 वर्ष आणि 3 वर्ष जर आपण सर्व्हिस यामध्ये केली तर त्याच्या ज्या काही आपल्याला फायदा आहे तो सुद्धा समोर येते का बघू आपण व्हिडिओच्या माध्यमातून या. नाहीतर मग आपल्याला ते तर माहीतच आहे की 5% आरक्षण वगैरे आपल्याला मिळणार आहे पोलीस भरतीमध्ये आणि त्या वनरक्षक भरतीमध्ये आणि अग्निशमन दलामध्ये, असं काहीतरी त्यांनी सांगितलेलं आहे. बघूया पुढे काय म्हणते. गृहरक्षक दलाचे सदस्य म्हणून काम करता येते. गृहरक्षक दलात सामील होण्यासाठी पुरुष उमेदवाराची उंची 165 पाहिजे. ओके, हे आपल्याला माहिती आहे. पात्रता शारीरिक काय आहे तर यामध्ये वेळ काही घालवू नये आपण. गृहरक्षक दलातील स्वयंसेवकाची निवड ही मुख्यत्वे पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या निवड निकषावर आधारित असते. म्हणजे जे काही निवड निकष पोलीस भरतीसाठी लागतात तेच निकष आपल्याला होमगार्ड भरतीसाठी लागतात. यामध्ये तुमची हाईट लागते, तुमची चेस्ट लागते, त्यानंतर तुम्हाला जी फिजिकल फिटनेस आहे, फिजिकल चाचणी जी आहे, आपली शारीरिक चाचणी जी आहे ती सुद्धा तुम्हाला द्यावी लागते. त्यामध्ये तुम्हाला 1600 मीटर रनिंग आहे, गोळाफेक आहे. जसं पोलीस भरतीमध्ये असतं तसंच या प्रकारे इथं सुद्धा आहे. निवड आणि निकष हे सारखे आहेत, आधारित असते निवड आणि निकषावर. ओके, त्यामुळे स्त्री गृहरक्षकाची निवड त्याच नियमानुसार होते. ही निवड गृहरक्षक दल भरती समितीद्वारा करण्यात येऊन या भरतीचे आयोजन वर्षातून 2दा करण्यात येते. आता इथं सांगितलेलं आहे वर्षातून 2दा, परंतु 2019 पासून मला वाटते ही भरती झालेली नाही आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. आता झालेली आहे. 9000 जागेची भरती आहे. आपल्याला त्या भरतीमध्ये पास व्हायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर उमेदवाराची निवड साधारणतः जिल्हा पातळीवर करण्यात येते. हा सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये भरपूर साऱ्या कमेंट होत्या की सर आम्ही या जिल्ह्यात रहिवासी आहे आणि त्या जिल्ह्यात फॉर्म भरला, हे चालणार नाही. कारण की तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा पुन्हा मी तेच सांगतो आहे. आपल्या व्हिडिओत सुद्धा आपण सर्व सांगितलेलं आहे की ज्या जिल्ह्यात तुम्ही रहिवासी आहे किंवा ज्या गावात तुम्ही रहिवासी आहे ते गाव ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत येत असेल त्या पोलीस स्टेशन अंतर्गतच तुम्हाला ते फॉर्म भरायचा आहे. तिथं झोन दिलेले आहेत फॉर्ममध्ये तुम्हाला. त्या कारणामुळे दुसऱ्या जिल्ह्यात फॉर्म भरू नका. जिल्हा एडिट होत नाही आहे. आजसुद्धा 2-3 कमेंट्स आल्या होत्या की सर चुकीनं फॉर्म भरला गेला. आता तो जिल्हा एडिट होत असेल तर चांगली गोष्ट आहे, परंतु आतापर्यंत तो जिल्हा एडिट होत नाही आहे. त्या कारणामुळे पुन्हा सांगतो, फॉर्म काळजीपूर्वक भरा. उमेदवाराची निवड साधारणतः जिल्हा पातळीवर करण्यात येते. निवड झालेल्या गृहरक्षकांना विशेष प्रतिज्ञा घ्यावी लागते. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. प्रतिज्ञा घ्यायला तयार आहोत आपण प्रतिज्ञा घ्यायला. बघू पुढे काय म्हणतात. निवड चाचणीद्वारा निवड झालेल्या उमेदवारांना गृहरक्षक म्हणून नेमण्यात येऊन त्यांना स्थानिक स्तरावर विशिष्ट पोलीस ठाण्याशी संलग्न करण्यात येते. ओके, ठीक आहे. निवड झाल्यानंतर तुम्हाला एका विशिष्ट पोलीस ठाण्याशी वरचं सांगितलं तुम्हाला की जे तुमचं संबंधित तालुका आहे, संबंधित पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी तुम्हाला शक्यतोवरती ठेवतील. जर एखाद्या गावामध्ये मिरवणूक आहे किंवा काही कार्यक्रम आहे तर त्या ठिकाणी जर पोलिसांची उपस्थिती जर कमी असेल त्या ठिकाणी तुम्हाला मदतीला ते बोलवणार आहेत, हे लक्षात घ्यायचं. संबंधित जिल्ह्याची लोकसंख्या व आकारमानानुसार प्रत्येक जिल्ह्यात 3 ते 4 हजार गृहरक्षकांची नेमणूक करण्यात येते. 9000ची तर फक्त आपली पूर्ण महाराष्ट्रातलीच भरती आहे. इथं यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यात 4000 गृहरक्षक. ठीक आहे, असतील त्या अगोदरचे, काही हरकत नाही. त्यानंतर पुढे काय आहे की सध्या राज्यासह देश पातळीवर प्रत्येक तालुक्यात गृहरक्षक दल कार्यरत आहे. ओके, तालुक्यात म्हणजे पोलीस स्टेशनच्या ठिकाणी ते कार्यरत आहे. गृहरक्षकाचे निवृत्तीचे वय, हे बघा आता हा महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी. वरचा बघितला आपण कार्यकाळ 3 ते 5 वर्ष आणि हा काय सांगितलं नाही
गृहरक्षकाचे निवृत्तीचे वय साधारणतः 55 वर्ष असते. जे गृहरक्षक स्वयंसेवक 3 वर्ष गृहरक्षक म्हणून कामगिरी बजावतात अशांना पोलीस दल, अग्निशमन दल, राज्य राखीव दल इत्यादीमधील निवडप्रसंगी 5% आरक्षणाचा नियम असून त्याचा फायदा प्रशिक्षित गृहरक्षक वेळोवेळी घेत असतात. महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी, पोलीस दल, अग्निशमन दल, राज्य राखीव दल इत्यादीमध्ये ओके 5% आरक्षण आपल्याला मिळणार आहे. ओके 3 वर्ष आपण जर कंप्लीट केलं तर. चला पुढे. ओके 55 वर्ष हे जे आहे याची रिटायरमेंट आहे. 55 वर्षानंतर तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकत नाही, फॉर्म भरूही शकत नाही. आणि समजा असलेही तुम्ही 5 वर्ष त्यांनी सांगितलेलं आहे, समजा 55व्या वर्षी 49व्या वर्षी फॉर्म भरला आपण, तर ते 55 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला ते रिटायर करणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर गृहरक्षकांना विशिष्ट परिस्थितीत वाहतूक नियंत्रण आवश्यक. बघा हा विषय जो आहे ना वरचा, आपल्याला 22, 23, 25, 26च्या दरम्यान आपलं सर्वांचं वय असेल. आपण जर समजा एखाद्याचे सरासरी वय जर 23 वर्ष पकडलं तर 23 वर्ष जे वय आहे यामध्ये तुम्ही होमगार्ड भरती करताय. आणि होमगार्ड भरती करत असताना 3 वर्ष यामध्ये आपल्याला कंटिन्यू द्यायचे आहेत. यामध्ये काय होणार आहे की या 3 वर्षामध्ये आपल्याला सायमल्टेनियसली जे इतर आपले संधी आहेत ते सुद्धा आपल्याला करता येतील. पोलीस भरतीसुद्धा मारता येईल, आर्मी भरतीसुद्धा मारता येईल, त्याचबरोबर बाकीच्या परीक्षासुद्धा देता येतील. आणि त्याचबरोबर आपलं हे होमगार्डचं जे सायमल्टेनियसली सुरू आहे हे सुरूच आहे. 3 वर्षानंतर काय होणार आहे की आपल्याला रिटायरमेंट घ्यावी लागेल. त्यानंतर आपल्याला 3 किंवा 5 वर्ष ठीक आहे, तो जोपर्यंत आपलं जमत नाही कुठल्या एखाद्या दुसऱ्या ठिकाणी तोपर्यंत आपल्याला होमगार्ड करायचं आहे 5 वर्षापर्यंत जवळपास. त्यानंतर आपण तिथून आल्यानंतर जर पोलीस भरती आपण मारतो म्हणजे 23व्या वर्षी 23 आणि 3 26 वर्ष 26व्या वर्षी तुम्ही पोलीस भरती करू शकता. त्यामुळे तुम्हाला 5% आरक्षण मिळणार आहे. त्या कारणामुळे तुम्हाला ही भरती करायची आहे आणि यामध्ये तुम्हाला भरती व्हायचं आहे. फायद्याचा विषय आहे आपल्या. गृहरक्षकांना विशिष्ट परिस्थितीत वाहतूक नियंत्रण, अत्यावश्यक सेवा, संचालन, परिस्थिती नियंत्रण, गरजूंना मदत, प्रथमोपचार व आपत्ती निवारण यासारख्या कामी स्थानिक पोलिसांसोबत काम करावे लागते. यासाठी पुरुष व महिला गृहरक्षकांना पोलिसांच्या धर्तीवर पोशाख गणवेश दिले जातात. ओके. याशिवाय गृहरक्षकांना ते प्रत्यक्ष कामावर असताना पूर्वी दररोज 400 रुपये एकत्रित भत्ता दिला जात होता. आता तो वाढलेला आहे 570 रुपये प्लस भत्ता वगैरे, त्यात भोजन भत्ता, खिसा भत्ता दिलेला आहे. ते वाढ करून घेतलेली आहे, पण तो कामं हीच आहेत आपले. बरोबर आहे. गृहरक्षकांना काय करायचं आहे आपल्याला, वाहतूक नियंत्रण करावे लागणार आहे. अत्यावश्यक सेवा, परिस्थिती, काही पूर वगैरे कुठं आला, कुठं मिरवणुका आहेत, कुठं काही मोर्चे आहेत, या ठिकाणी तुमची ड्युटी ते देणार आहेत. आणि तुम्हाला पोशाखसुद्धा देणार आहेत, पोलिससारखा खाकीवरती तुम्हाला मिळणार आहे. त्यावर आपला जो बॅच आहे तो बॅचसुद्धा राहणार आहे. त्यामध्ये तो आपला लॉरेल जे फुलाचा जो माळ आहे ती, आणि त्यामध्ये आतमध्ये कबूतर, निष्काम सेवा. ओके ठीक आहे. त्यानंतर प्रशिक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपलं प्रशिक्षण कधी होणार आहे की नाही होणार आहे. गृहरक्षक दलात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना ठराविक व विशिष्ट स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षण. ओके प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचे मुख्यत्वे शिकाऊ अवस्था, उमेदवारी अवस्था व प्रगतावस्था असे 3 टप्पे असतात. ओके. प्रशिक्षणामध्ये गृहरक्षकांना प्राथमिक कवायत, सशस्त्र कवायत, निशाणबाजी हे सर्व जे पोलिसांना जे असते ते तुम्हाला सर्व ते शिकवतील. जमावबंदी नियंत्रण कसं करायचं, प्रथमोपचार काय करायचे, नैसर्गिक आपत्ती निवारण कशी करायची, कुठं पूर आला तर आपल्याला त्यामध्ये काय करावं लागेल, कुठं ते जमीन जेव्हा आता माळींची जी एक घटना झाली होती मागे, ती जमीन खाली आली होती, लँडस्लाईड ज्याला म्हणतो आपण, त्या ठिकाणी जर समजा आपली ड्युटी लागली तर तिथं काय आपल्याला करावं लागेल याचं प्रशिक्षणसुद्धा तुम्हाला ते देणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा विषय बघू. महाराष्ट्रातील गृहरक्षक दलाच्या प्रशिक्षण केंद्राचे मुख्यालय घाटकोपर मुंबई येथे असून त्या ठिकाणी गृहरक्षकांना 3 आठवडे. ओके. कुठं आहे मुख्यालय? घाटकोपर मुंबई, लक्षात घ्या. अजून सोलापूरमध्ये मला वाटते आहे त्याची ब्रँच, सोलापूरला सुद्धा ट्रेनिंग होऊ शकते. घाटकोपर मुंबईला इथे या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. आणि कालावधी किती आहे आपला, तर 3 आठवडे यांनी दिलेला आहे, परंतु सध्या तो 35 दिवसाचा आहे. जवळपास 35 दिवस तुम्हाला ट्रेनिंग करावी लागणार आहे. यामध्ये 3 आठवडे दिलेला आहे. आपला वेतनचा विषय झाला, कार्यकाळाचा विषय झाला. आता हा 3 आठवडे आपल्याला ट्रेनिंगचा विषय आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण. त्यामध्ये काय दिलं आहे त्यांनी, माहिती देणे, दळणवळण, वाहतूक नियंत्रण, अग्निशमन व आग नियंत्रण, आग विझवण्याचा प्रगत अभ्यासक्रम, त्यानंतर सुटका, आकस्मिक दुर्घटनेच्या प्रसंगी मदत आणि कार्यवाही, जखमींना प्रथमोपचार, निशस्त्र संरक्षण. ओके ठीक आहे. हे सर्व कामं दिलेली आहेत, ते कामं तुम्ही वाचून घ्यायचे शांततेत. एकदम स्लोमध्ये मी स्लाईड हे करतो आहे,
वागून घ्या, शांततेत एकदम व्यवस्थित वाचून घ्या. म्हणजे आपल्याला होमगार्ड व्हायचंच आहे. तर पार्श्वभूमी काय आहे होमगार्डची आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यासाठी ही स्लाईड डिटेल आपण तुमच्यासमोर मांडत आहे. ओके. गृहरक्षक दलांना मध्यवर्ती नागरी संघटनाकडून प्रशिक्षण देण्यात येते. त्यांना इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीमधून बनवलेल्या 303ची एनफिल्ड रायफल, ओके, रायफलसुद्धा वाटते. रायफल गन वगैरे तुम्हाला ते देऊ शकतात. ठीक आहे. बंदोबस्त असला तर काही शूटची वगैरे ऑर्डर असली तर तुम्हाला ते ट्रेनिंग असणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर कार्य व मूल्यमापन आपल्या कामाचा विषय नाही आहे. ठीक आहे. गृहरक्षक हा सर्वसामान्य नागरिक असला तरी त्याला आपत्प्रसंगी व आवश्यकतेनुसार खालील कामे करावी लागतात. आता बघा कामं कोणते कोणते करावे लागतात आपल्याला. पहिलं काम आहे पोलीस दलाला सहाय्यकारी म्हणून काम करणे. ओके, बरोबर आहे. वर बघितलेलं आहे आपण. पोलीस दलाला सहाय्यकारी म्हणून काम करणे, राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करणे, नैसर्गिक संकट व विमान हल्ला इत्यादी आपत्तीच्या प्रसंगी आपत्ती निवारणाच्या कामी मदत करणे, अपघात व तत्सम संकटाच्या वेळी गरजूंना प्रथमोपचार व रक्त देणे, रुग्णवाहिकेची सेवा पुरवणे वगैरे काम आपल्याला करावं लागणार आहे. ठीक आहे. संप काळात किंवा अन्य कारणाने दैनंदिन व रोजचे कामकाज बंद पडले असता आवश्यक व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टीने वाहतूक नियंत्रण, दळणवळण, संवाद, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यास मदत करणे. समजा एखाद्या ऑफिसने संप केला आणि ते काम आवश्यक आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ते काम करावं लागू शकते. समजा एखाद्याने सांगितलं की आम्ही पाणी सोडत नाही, जो पाणी पुरवठा विभाग असतो त्यांनी सांगितलं की आम्ही संप करतो आहे, तर हे सुद्धा तुम्हाला काम करावं लागू शकते, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं समाज कल्याणविषयक कामाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सरकारला मदत करणे. ठीक आहे. राज्य शासन अथवा राज्याचा गृहरक्षक महासमादेशाकडून गृहरक्षक दलाकडे सोपवलेल्या कामाची अंमलबजावणी करणे. ओके. आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरी पायबंद घालण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सीमा सुरक्षा दलाला मदत करणे हे सुद्धा काम असू शकते, लक्षात घ्या. ठीक आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे मिळून सध्या 53,000 गृहरक्षक कार्यरत आहेत. मुंबई महापालिका कर्मचारी संपाच्या वेळी बघावं त्यांनी केलेलं आहे काम. सर्व अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यासाठी मदत केली होती. शिवाय लातूर व किल्लारीचा भूकंप, 26/11चा मुंबईवर अतिरेकी हल्ला कसाबचा, त्यानंतर मुंबईतील 26 जुलै 2005चा महापूर, पुणे जिल्ह्यातील माळीण गावची 30 जुलै 2014ची दुर्घटना, हे बघा सर्व दुर्घटना झालेल्या आहेत. NDRFची इथं नियुक्ती असते, म्हणजे जी आपत्कालीन व्यवस्था असते, आपत्कालीन त्यांची नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट फोर्स, रेस्क्यू फोर्स असं त्यांचं लॉंग फॉर्म आहे, ते असतात. पण त्यांच्या मदतीला सुद्धा तुम्हाला जावं लागू शकते. यांनी बघा इथं घटना दिलेल्या आहेत. 26/11चा हमला जेव्हा झाला तेव्हासुद्धा होमगार्डने मदत केलेली आहे. 26 जुलैमध्ये जेव्हा पूर आला होता मुंबईमध्ये तेव्हासुद्धा होमगार्डने मदत केलेली आहे. त्यानंतर माळीण गाव जे दुर्घटना झाली होती, पूर्ण गाव हे त्या टेकडीखाली गेलं होतं. त्यामधले जे मृतदेह वगैरे काढले, बचावकार्य तिथं जे सुरू होतं त्यामध्ये सुद्धा होमगार्डने आपली महत्त्वाची भूमिका तिथं बजावलेली आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की आपत्कालीन प्रसंगी गृहरक्षक दलाने मदत केली असून राज्यातील धार्मिक उत्सव, सार्वजनिक निवडणुका इत्यादीच्या यशस्वी व शांततापूर्व संचालनासाठी नेहमीच आपले योगदान दिलेले आहे. बघा आता एवढे कामं होमगार्डला करावे लागतात. आता हा जो विषय आहे हल्ला वगैरे सर्व, म्हणजे आता हे बघा राज्यातील धार्मिक उत्सव, आता हे मिरवणुका असतात. मिरवणुका असताना तिथं काय जमावबंदी वगैरे कायदा जर काही परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली तर तिथं तुम्हाला ती परिस्थिती सांभाळावी लागणार आहे. त्यानंतर सार्वजनिक निवडणुका असतात, त्या ठिकाणी सुद्धा ज्या दिवशी इलेक्शनचा रिझल्ट असतो त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात गर्दी असते. पोलिसांच्या आवाक्याच्या बाहेर ती गर्दी असते. त्या कारणामुळे तिथंसुद्धा तुम्हाला ते मदतीसाठी बोलवू शकतात. ओके. त्यानंतर लक्षात घ्या हा जो लेख लिहिलेला आहे, हा लेख लिहिलेला आहे आंबोलकर दत्तात्रय साहेबांनी. हा लेख लिहिलेला आहे. आपल्याला कामाचा लेख होता त्या कारणामुळे हा लेख आपण तुमच्यासमोर मांडलेला आहे. यामध्ये आपल्याला डिटेल माहिती मिळालेली आहे. यामध्ये तुम्हाला जर अजून काही माहिती यात मिळाली नसेल तर ही व्हिडिओ तुम्ही थोडा स्लोमध्ये बघा. यामध्ये सर्व वाचून घ्या. हा कामाचा विषय आहे आपल्या. यामध्ये सर्व जे वेतन आहे, त्यानंतर कालावधी आहे, त्यानंतर पात्रता आहे, किती वर्षापर्यंत आपण करू शकतो, हे सर्व यामध्ये डिटेल दिलेलं आहे. काल आपण जे एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की होमगार्ड ही पर्यायी व्यवस्था आहे. त्या कारणामुळे मित्रांनो खरोखर एक विचार करा की होमगार्ड आपण करत असताना सायमल्टेनियसली आपल्याला दुसरा विचार करावा लागणार आहे. ते पोलीस भरती असेल किंवा इतर कुठल्या नोकरी असतील याचासुद्धा विचार आपल्याला करावा लागणार आहे. होमगार्ड जशी पर्यायी व्यवस्था आहे तसं आपण सुद्धा होमगार्डला एक पर्यायी व्यवस्था म्हणूनच स्वीकारलं पाहिजे, जेणेकरून आपला जो मेन फोकस आहे तो आपला
कमी झाला नाही पाहिजे, यावर तुम्ही थोडं लक्ष द्या. आणि बाकी काही असतील प्रॉब्लेम तुमचे तर कमेंट्समध्ये विचारा. कमेंट्समध्ये भरपूर प्रश्न येत असतात. आता एक कमेंट्स अशी होती की मी फॉर्म कुठे भरू शकतो, म्हणजे कुठंतरी रेल्वे स्टेशनवर रेल्वे स्टेशनजवळ त्या मित्राचं घर असेल आणि त्यांनी सांगितलं की सर मी रेल्वे स्टेशनच्या या अंतर्गत फॉर्म भरू शकतो का. तर मला क्लिअर सांगायचं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही राहता, ज्या गावात तुम्ही राहता, ज्या एरियात तुम्ही राहता, शहर असेल तर तो एरिया ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असेल त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म फिलअप करता येतो. त्या ठिकाणी झोन असतात, त्या झोनमध्येच तुम्हाला तो फॉर्म भरावा लागणार आहे. दुसरा एक विषय होता सर आम्ही ओपन कॅटेगरीचे आहे, आम्ही SC कॅटेगरीचे आहे, आम्ही या कॅटेगरीचे आहे, तर आम्हाला काही यामध्ये क्रिमिनल लागते का किंवा यामध्ये काही सूट लागते का, कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आहे, पोलीस व्हेरिफिकेशन आहे, हे सर्वांनाच लागते का, आम्हाला लागते का नाही लागत. तर हे सर्व विषय तुम्हाला सांगितलेले आहे मी की यामध्ये कास्ट हा फॅक्टर नाही आहे, यामध्ये आरक्षण हा फॅक्टर नाही आहे. त्या कारणामुळे पोलीस व्हेरिफिकेशन तुम्हाला सर्वांना लागणार आहे आणि कुठल्या विशिष्ट कास्टला विशिष्ट जागासुद्धा यामध्ये दिलेल्या नाही आहेत. हा विषय लक्षात घ्या. पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितले सर्व आपले तर तुम्हाला सर्वच्या सर्व प्रश्नाचे उत्तरं डिटेलमध्ये मिळणार आहेत. आपण व्हिडिओज तसे बनवलेले आहेत, त्या कारणामुळे तुम्ही पुन्हा एकदा ते पाहून घ्या, वाचून घ्या आणि समजून घ्या. ओके, ठीक आहे. धन्यवाद.